जय नरहरी। मी दिनेश शेवले आपले आमच्या हक्काच्या प्रसार वाहिनीवर सर्व माता भगिनींचे स्वागत करीत आहे। भगिनींनो, 28 तारखेला महाराष्ट्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प पार पडला आणि ह्या अर्थसंकल्पनात अनेक योजना सरकारने घोषित केल्या। मात्र चर्चा होत आहे ती लाडकी बहीण ह्या योजनेची। आज देशात अनेक योजना आहेत, त्या योजनांचा लाभ अनेकांनी घेतला, मात्र आपला मराठी समाज अशा कुठल्याच योजनांचा लाभ घेत नाही। आपण आपल्याला उच्चभ्रू समजतो आणि कुठल्याही योजनांकडे लक्ष देत नाही। म्हणूनच खास आपल्यासाठी आपल्या समाजातील सर्व स्तरातील महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून हा व्हिडिओ बनवित आहे। एखादी योजना अंमलात येते, मात्र त्यात अनेक गैरसमज निर्माण होत असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। म्हणून मी आज आपणास या योजनेची संपूर्ण माहिती सांगणार आहे। ही माहिती वाटल्यास आपण लिहून घ्यावे, आपल्या सर्व नातेवाईकांना सांगावे किंवा व्हिडिओ शेअर करावे। मात्र सर्व महिलांनी ह्याचा लाभ अवश्य घ्यावा व आपणास काही अडचण आली किंवा काहीही माहिती पाहिजेत असल्यास आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या व्हॉट्सअपवर संपर्क करावे। आणि हो, ही संपूर्ण माहिती ऐकण्यापूर्वी आपण आपले हक्काचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घंटीची बटन अवश्य दाबा। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 28 जूनला पावसाळी अधिवेशनात घोषणा केली। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांनी सरकार दरमहा 1,500 रुपये देणार आहे। महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। पण या योजनेचा लाभ कसा घेणार आणि कोणाला घेता येणार, तसेच या योजनेसाठी अर्ज कसा कोणाकडे करायचा असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले असतील। त्यासाठीच पुढील माहिती। लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 1 कोटी महिलांना घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी वर्षाला 2,50,500 रुपयेपेक्षा कमी आवक असा निकष आहे। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। समजून घ्या, राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल 60 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत, ते लिहून घ्या। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र म्हणजे एक ॲफिडेव्हिट हे देणे आवश्यक आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ते बघा। अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल। पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजे नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील।
वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांचे द्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती प्रत्येकांना दिली जाईल। अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC यासाठी महिलेने खालील माहिती असणे आवश्यक आहे। या तारखेपासून अर्ज करता येईल, म्हणजे तारीख बघा 1 जुलै 2024 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 आहे। तात्पुरता प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024। तात्पुरता यादीवरील क्रमांक हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे। अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे। लाभार्थ्यांचे बँक KYC करणे 10 ऑगस्ट 2024। लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024। त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हे देण्यात येईल। यासाठी कोण अपात्र असेल, या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही हेही सरकारने स्पष्टपणे नमूद केलंय। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे रुपये 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत। सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल। ही झाली संपूर्ण माहिती। या व्यतिरिक्त जर आपणास काही माहिती समजली नसाल तर आपण प्रत्यक्ष फोन करून किंवा आम्हाला भेटून आपण ही माहिती विचारू शकता। आपणास ही सगळी माहिती सांगितली जाईल। मात्र सर्वांना विनंती आहे की या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा। आपल्याला 21 वर्षावरील मुली असतील त्या मुलींचे सुद्धा अर्ज ह्या योजनेत करावे। आपले नातेवाईक असतील त्यांना अर्ज करण्यास सांगावे। ज्या महिला ज्यांना ह्या योजनेची माहिती नाही, अर्ज कसं करायचं, त्यांना सुद्धा आपण कृपया मदत करावे। सुविधा केंद्रापर्यंत नेऊन त्यांचेही अर्ज सादर करण्यास त्यांना सांगावे। ही योजना कुठल्या एका जातीला, कुठल्या एका धर्माला, कुठल्या एका समाजासाठी नसून ही सर्वच महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी आहे। म्हणून ज्या महिला महाराष्ट्रात राहतात, ज्यांचे जन्माचे दाखले महाराष्ट्रातले आहेत किंवा त्या रहिवासी महाराष्ट्रातल्या आहेत, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणून कृपया कुणीही या योजनेपासून वंचित राहू नये। आणि हो, ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली, परंतु ह्यात सुद्धा काही दलाल एजंट हे लोकांना लुबाडून अधिकचे पैसे घेण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा कुणीही कुणाला पैसे देऊ नका। स्वतः जाऊन आपण इन्कम काढा। आपण जर महाराष्ट्रात जन्माला आले असेल तर आपल्याला रहिवासी दाखला बनवायची गरज नाही। आपण आपल्या गावाला जाऊन आपला जन्माचा दाखला आणा, जन्माचा दाखला जोडा। इन्कम काढायला काही सरकारी नियमाप्रमाणे थोडेफार पैसे लागतील आणि ऑनलाईन अर्ज हे निशुल्क असल्याने त्यातही जर ऑनलाईन वाल्यांचा काही खर्च असेल तो शुल्क खर्च द्यावा लागेल। मात्र कोणत्याही दलालाकडे किंवा राजकीय कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडे जाऊन
त्यांना खूप पैसे देऊन आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आपण एकतर अगोदरच गरीब असतो, पैशाची विल्हेवाट करून आपण ते काम करतो, परंतु कुणालाही ह्या योजनेत पैसे द्यायची गरज नाही. हे काम स्वतः करा आणि ह्या योजनेला जास्त आपला नाव नोंदणी करण्यासाठी हडबडी करू नका. ही योजना निरंतर चालू राहणार आहे आणि या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की अजून आपणास जर हे समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा ऐका. काही माहिती लागत असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपवर विचारा. तसेच कॉमेंट्समध्ये सुद्धा आपण आपले मनोगत व्यक्त करू शकता. एवढी आजची माहिती आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती. धन्यवाद. जय नरहरी, जय श्रीराम, जय शिवराय.